तुका सारिखे पूर्ण वैराग्य जासे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासित्वा बोध व्हावे. अपत्या परी पाजवी प्रेम रसा, महाराज या सद्गुरु रामदासा. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. साप्ताहिक जनमंगलच्या माध्यमातून ऐकणाऱ्या समस्त श्रोतू वर्गाच्या हृदयस्थ परमेश्वराला सादर प्रणाम. आज आहे दिनांक 27 नोव्हेंबर 2021. आज कार्तिक कृष्ण अष्टमी, याला कालाष्टमी म्हणतात. कालाष्टमीचं एक व्रत केलं जातं. या व्रताला म्हणजे आपल्या संततीसाठी, ज्याला दीर्घायू मिळावं आणि त्याची उत्तम प्रकृती राहावी म्हणून माता हे व्रत करतात. हे यशोदेने आपल्या कृष्णासाठी व्रत केलं होतं आणि म्हणून ते कालाष्टमी. तर कृष्ण हा सगळ्यांचा काळ ठरलेला होता, सगळ्यांना त्यांनी संहार केला होता सगळ्या दुष्टांचा, म्हणून कालाष्टमी म्हणतात आहे. हे व्रत सगळ्या माता करतात. दिवसभर उपवास करायचा आणि संध्याकाळी आपल्या पुत्राला भगवंताला नैवेद्य दाखवायचं आणि आपल्या पुत्रासाठी दीर्घायुष्य मागायचं. अशी ही कालाष्टमीच्या व्रताची कथा आहे. आता आपण बघितलं की मागच्या वेळेला आपण दुसरा समास पूर्ण बघितला होता. दुसऱ्या समासामध्ये जेव्हा बघितलं की काय सांगितलेलं, ब्रह्मनिरूपण केलेलं. हे ब्रह्मनिरूपण करता करता त्यांनी जेव्हा जाऊन पोहोचले समर्थ एका गोष्टीवर की ब्रह्माचं निरूपण करतोय मी, पण हे सांगताना किती प्रकारचे ब्रह्म आहे, तर चतुर्दश ब्रह्मनिरूपण. आता प्रत्येकाच्या मनात जसा जसा विचार येईल समर्थ त्याप्रमाणे त्या पद्धतीने त्याचं उत्तर देतात. आणि साहजिकच मनात विचार आला की किती प्रकारचे ब्रह्म आहे. समर्थ सांगतात हे ब्रह्म नाही, ते ब्रह्म नाही, तर मग किती प्रकारचे आहे. तर ते म्हणतात आहे की चतुर्दश ब्रह्मनिरूपण. आता आपल्याला काय करायचंय की 14 ब्रह्माचं निरूपण करायचंय. जसं सोन्याचे दागिने बघितलेत आपण. सोन्याचे कितीतरी प्रकारचे दागिने असतात. आपल्याला माहिती आहे, पाटल्या असतात, बांगड्या असतात, ठुशी असते, नेकलेस असतो, राणीहार असतो, पोहेहार असतो. किती म्हणजे स्त्रियांना विचारावं की किती प्रकारचे दागिने. वाकी आहे, बाजूबंद आहे, नथ आहे, कानातले आहे, झुपके आहे, कमरपट्टा आहे, असे अखंड 14च नाही कितीतरी प्रकारचे असे दागिने आहेत. पण या दागिन्यांमध्ये एक घटक मुख्य आहे, तो म्हणजे सोने. आणि या सोन्यामध्ये सुद्धा 52 कशी सोनं कोण म्हणजे 24 कॅरेटचं सोनं वेगळं, 18चं वेगळं, 16चं वेगळं, 22चं वेगळं, म्हणजे त्यामध्ये काहीतरी इम्प्युरिटी असते. त्याचप्रमाणे चतुर्दश ब्रह्माची जेव्हा मांडणी केली समर्थाने, ते सांगायला की परब्रह्म तत्व कसं आहे, अगदी 24 कॅरेट सोन्यासारखं प्युअर आहे, त्यामध्ये काहीही इम्प्युरिटी नाहीये. पण हे 14 ब्रह्म जे सांगितलेले आहे त्यामध्ये कुठेतरी त्या ब्रह्माचं वर्णन करायला ते कमी पडतात आहे. आणि त्यामुळे ते आपल्याला ते 14 ब्रह्म समजून घ्यायचे, ज्याला आपण ब्रह्म म्हणतो, पण ते तसं नाहीये. त्याहीपेक्षा परब्रह्मतत्व, आत्मतत्व, आत्माराम हा वेगळा आहे. हे समजून घेण्यासाठी या समासाची आपल्याला त्यांनी ठेवण केलेली आहे. आणि हे सांगताना ते म्हणतात की प्रत्येक जगामध्ये कितीतरी प्रकारच्या वस्तू असतात, त्याचं सगळ्याचं बाह्य रंगरूप असं वेगवेगळं असतं. आणि पण त्याच्यामध्ये एकपणा काय असतो की तो एकपणा म्हणजे तो हा एकपणा काय आहे ते शोधून काढण्यासाठी म्हणून आपल्या मनुष्याचा, कोणत्या मनुष्याचा प्रधान हेतू असतो की या सगळ्यांमध्ये सारखेपणा काय आहे. प्रत्येकामध्ये चैतन्य तत्व एकपणाने भरलेले आहे. मुंगीपासून, किड्यापासून, अगदी छोट्या नागतोड्यापासून तर हत्तीपर्यंत किंवा मनुष्य प्राण्यापर्यंत एकच तत्व भरलेलं आहे. ते एक तत्व कोणतं, तर ते चैतन्य तत्व आहे, केवळ ब्रह्मतत्व आहे. आणि तो तत्वामुळे मनुष्य जगतो, एकमेकांशी संवाद साधतात आणि संवाद साधताना ते एका पूर्णत्वाला किंवा त्या तत्वाचं आकलन करून घेतात. आता 14 ब्रह्म तत्व सांगताना ते यासाठी सांगितलं की स्वरूपाचं वर्णन ठोकपणे करायचंय आपल्याला. आता ठोकपणे करताना आधी काय करावं लागतं की आधी तर्क करावे लागतात.
आणि तर्क केल्यानंतर की हे असं आहे का बरं, ही गोष्ट अशी आहे का, मग तो तर्क करायचा आणि त्या तर्कावर मग आक्षेप घ्यायचा की ही गोष्ट अशी नाही आहे. मग हे सांगताना आक्षेप केला, त्याचं वर्णन करायचं, त्याच्यावर आक्षेप घ्यायचा आणि मग त्याला थोड सांग सांग सिद्धांत मांडायचा की ही वस्तू अशी नाही. याला पूर्व पक्ष आणि सिद्धांत असे दोन भाग म्हटलेले आहे. या 14 ब्रह्मामध्ये सुद्धा हेच आपल्याला इथे करायचंय. पूर्व पक्ष आणि शुद्ध ब्रह्म हा सिद्धांत आहे. 14 ब्रह्म सांगितले आहे ते पूर्व पक्षाचे आहे आणि शुद्ध ब्रह्म परब्रह्म तत्व हा सिद्धांत आहे आपल्याला. आता ज्याप्रमाणे आपल्याला नवीन नवीन रत्न गोळा करायला आपण काय करतो, भरपूर माती खणतो. रत्नाच्या खाणीत बघितलं असेल तुम्ही. ठिकाणी सोन्याच्या खाणी बघा, रत्नाच्या खाणी बघा, तिथे कितीतरी माती खणल्या जाते आणि त्याच्यावर प्रक्रिया केल्या जाते आणि ती प्रक्रिया केल्यानंतर त्यातून सोन्याचे कण बारीक बाहेर पडतात किंवा रत्नांच्या खाणीमधून रत्न बाहेर पडतात. मग त्याला आकार दिला जातो आणि ती रत्न बाजारात येतात. पण मुळात त्याच्यासाठी कितीतरी माती खणावी लागते. मग तेच जी माती खणणं आहे ना, तेच या 14 ब्रह्माचं आपण वर्णन करतोय. हे 14 ब्रह्माचं वर्णन करणं म्हणजे माती खणणं आहे. आणि ही माती खणायची आणि खरं परब्रह्म स्वरूप ते खऱ्या कसं आहे ते शोधून काढायचं, त्याचं विवेचन करायचंय. आणि ही आत्मवस्तू आपल्याला कशी माहिती आणि ही विवेचन करताना आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ती कशी आहे वस्तू, ती आत्मवस्तू कशी आहे, अ, अनंत आहे, अपार आहे, अतिंद्रिय आहे, हे सगळं आपल्याला माहिती असतं. पण तरी सुद्धा समजावून घेताना दृश्य विश्वातली काहीतरी पदार्थाची खूण आपल्याला लागते. एखादी गोष्ट समजून घ्यायचंय, तर ही दृश्य विश्वामधल्या एखादं तरी खूण, पदार्थाची खूण आपण जेव्हा ठेवतो, तेव्हा ती समजून घेण्याची प्रक्रिया होते. मग आता ही आत्मवस्तू आपल्याला समजून घ्यायची आहे. आधार कोणाचा घ्यायचा आहे? दृश्यातल्या वस्तूचा. मुळात दृश्य वस्तू कशी आहे? आपण पाहिलं की ती नाशिवंत आहे, ती टिकणारी नाही आणि आत्मतत्व कसं आहे? टिकणार आहे. पण तरी सुद्धा दृश्याचा विश्वास दृश्याचा हे घेतल्याशिवाय काय म्हणतात आधार घेतल्याशिवाय आपण त्याचं वर्णन करू शकत नाही. आता दृष्टांत जायचं झालं तर द्वैताशिवाय आपल्याला काहीही अद्वैताची जाणीव होत नाही. आता कानोपत्रा जेव्हा भगवंताशी एकरूप झाली, तिने सांगितलं त्या शिपायांना, की तुम्ही मला नेताच आहे राजाकडे, तर न्या आपण मला त्या पांडुरंगाच्या जवळ त्याच्या पंढरीनाथाच्या दर्शनाला जाऊ द्या. आणि पंढरीनाथाच्या दर्शनाच्या त्या दर्शनाला गेली आणि त्या पायरीवर तिने डोकं ठेवलं आणि ती पंढरीनाथाच्या चरणाशी विलीन झाली. पण इथे पंढरीनाथ आणि किंवा पांडुरंग आणि कानोपत्र हे द्वैत आहे. ते सगुण विग्रह आहे आणि कानोपत्रा ही भक्त आहे. देव आणि भक्तांमध्ये जो द्वैत आहे ते एक रूप होऊन, एक तत्व होऊन ते अद्वैत्वात विलीन झालेलं आहे. म्हणजे द्वैताची जेव्हा आपण काय करतो, मांडणी करतो, तेव्हाच आपण त्या अद्वैत तत्वापर्यंत म्हणजे आत्मस्वरूपापर्यंत जाऊन पोहोचू शकतो. आता पहिल्यांदा आपण बघायचं की 14 ब्रह्मसमर्थांनी कोणती सांगितलेली आहे. ते म्हणतात आहे, श्रीराम समर्थ श्रीराम श्रोता व्हावे सावधान, आता सांगतो ब्रह्मज्ञान, जेणे होय समाधान, साधकाचे श्रीराम, रत्न साधाया कारणे, मृत्तिका लागे एकवटणे, 14 ब्रह्माची लक्षणे, जाणीजे तैसी श्रीराम, म्हणून 14 ब्रह्माचा संकेत, बोलिला कळाया सिद्धांत, येथे श्रोती सावचत्त, क्षण एक असावे श्रीराम. आता इथे या ठिकाणी 14 ब्रह्माची नावं सांगितलेली आहे. ती नावं आपण वाचूया आणि मग एक एक ब्रह्माचं आपण निरूपण बघूया. ते म्हणतात, पहिले ते शब्द ब्रह्म, दुजे मितिकाक्षर ब्रह्म, तिसरे ख ब्रह्म, बोलली श्रुती श्रीराम, चौथे जाण सर्व ब्रह्म, पाचवे चैतन्य ब्रह्म, सहावे सत्ता ब्रह्म, साक्ष ब्रह्म, सातवे श्रीराम, आठवे सगुण ब्रह्म, नववे निर्गुण ब्रह्म, 10वे वाच्य ब्रह्म, जाणावे पै श्रीराम, अनुभवते 11वे, आनंद ब्रह्म ते 12वे, तदाकार 13वे, 14वे अनुर्वाच्य श्रीराम. आता इथे 14 ब्रह्माची त्यांनी नाव दिली आहे. पहिलं ब्रह्म सांगितलंय शब्द ब्रह्म, दुसरं सांगितलं ओम एकाक्षर ब्रह्म, तिसरं सांगितलंय की श्रुतीने सांगितलेलं आहे ते खम ब्रह्म, खम ब्रह्म. आता ह्याचा आपण घेणार आहे त्याचा काय आढावा, फक्त अवधी नावं ऐकून घेऊया. चौथे सर्व ब्रह्म, पाचवे चैतन्य ब्रह्म, सहावे सत्ता ब्रह्म, सातवे साक्ष ब्रह्म, आठवे सगुण ब्रह्म, नववे निर्गुण ब्रह्म, 10वे वाच्य ब्रह्म, 11वे अनुभव ब्रह्म, 12वे आनंद ब्रह्म आणि 13वे तदाकार ब्रह्म आणि 14वे अनिर्वाच्य ब्रह्म. आता या 14 ब्रह्माची त्यांनी दिली आहे आणि त्यांच्या स्वरूपाचं रहस्य त्यांनी
खुणांनी सांगितलेलं आहे. प्रत्येक ब्रह्माचं त्यांनी रूप स्पष्ट करून सांगितलेलं आहे समर्थांनी. आणि ते सांगताना काही ओव्या प्रत्येक ब्रह्मासाठी त्यांनी घातलेल्या आहेत. आता हा मोठा समस्या आहे, आपल्याला कितपत त्याचा आढावा घेता येतो, तो आपण या भागात, पुढच्या भागात आणि त्याच्या पुढच्या भागात कदाचित बघू किंवा 2 भागात सुद्धा आपण संपवण्याचा प्रयत्न करू. आता 14 ब्रह्माचा विचार केला, ते ब्रह्म कसं या 14 ब्रह्मापैकी विचार करताना परब्रह्म या 14 ब्रह्मापेक्षा कसं वेगळं आहे? किंवा हे 14 ब्रह्म या परब्रह्माचा विचार करताना किती उणे पडतात आहे किंवा कमी पडत आहे, हे आपल्याला विचार करायचा आहे इथे आणि म्हणून त्याचं विवेचन करायचं आहे. आता पहिलं ब्रह्म त्यांनी सांगितलेलं आहे, की शब्द ब्रह्म आहे. आता शब्द ब्रह्म सांगताना ते म्हणतात, शब्द ब्रह्म ते शाब्दिक, अनुभवे विण माईक, शाश्वताचा विवेक, तेथे नाही श्रीराम. आता आपण बघितलं, की आपण आपल्या निरूपणातून याचा नेहमी अनुभव घेतो. मी प्रवचन करते म्हणजे मी पोस्टमनची भूमिका निभवते. मी समर्थांनी सांगितले तुमच्यापर्यंत पोहोचवते. पण हे पोहोचवते कशाच्या आधारावर? तर वाणीच्या आधारावर. आणि वाणी ही परावाणीपासून निघालेलं जे आहे ते वैखरीपर्यंत येतं आणि वैखरीतून ते बाहेर पडतं. म्हणजे मुखातून बाहेर पडतात ते शब्द. ते शब्द मुखातून बाहेर पडले आणि अनुभव परब्रह्म तत्वाचा अनुभव घ्यायला ते कुठपर्यंत परब्रह्म तत्व कसं आहे समजून घ्यायला आपल्याला आधार होतो. पण स्वरूपाचा या नुसत्या शब्दांनी आपल्याला स्वरूपाचा साक्षात्कार होतो का? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आपण कितीही बोललं तरी त्याचा स्वरूपाचा साक्षात्कार होता. कोणीतरी निरूपण ऐकता त्यांची ध्यान लागलं आणि त्याला भगवंताचा साक्षात्कार झाला. असं कधी सामान्य माणसांसाठी होत नाही. ते कोणासाठी होतं, की अतिशय ज्ञानी आणि तो तिथपर्यंत पोहोचलाय. त्याला निरूपणाची गरजच नाहीये. त्याला वाच्य ब्रह्माची गरज नाही. कारण हे शब्द जिथे संपून जातात, शब्देविणे जिथे संवाद होतो, तेव्हा ते परब्रह्म तत्व असतं. म्हणून नुसत्या शब्दांनी हे असं आहे, तसं आहे, हा असं दिसतं, ते तितकं अपार आहे, अनंत आहे, नुसतं खटाटोप आहे. या ठिकाणी सांगणारा म्हणजे मी आणि ऐकणारा म्हणजे तुम्ही, हे दोघं जण मायेच्या कक्षात येतात. म्हणजे आपण सगळे मायेच्या कक्षात आहे. बोलणं हे सुद्धा मायेच्या कक्षेत आहे. म्हणजे ही त्रिपुटी आहे, सांगणारा, ऐकणारे आणि जे सांगतो ते तत्व. हे तिन्ही त्रिपुटी मायेच्या कक्षेत येते. हे नाशिवंत आहे. म्हणून शब्द ब्रह्म कसं आहे, ते सद्वस्तूची ओळख करून देऊ शकत नाही. म्हणून शब्द ब्रह्म हे 14 ब्रह्मापैकी एक असं कमी पडत आहे. ते परब्रह्माचं स्वरूप दाखवण्यासाठी कमी पडत आहे. दुसरं समर्थांनी सांगितलंय, एकाक्षर ब्रह्म म्हणजे ओम. आता यासाठी ते म्हणतात, जे क्षर ना अक्षर, तेथे कैचे मितिकाक्षर, शाश्वताचा विचार, तेथेही न दिसे श्रीराम. आता ओम म्हणजे मितिकाक्षर. आता मितिकाक्षर म्हणजे अगदी कमीत कमी. कमीत कमी मिती आपण म्हणतो मितभाषी आहे तो. तो काय करतो? कमी बोलतो. म्हणजे मित म्हणजे सीमित. सीमित अर्थाने इथे मितिकाक्षर वापरलंय. आता मितिकाक्षरमध्ये ओम हा शब्द हा परब्रह्म तत्वापर्यंत जसं ओंकाराचा उच्चार झाला. आपण म्हटलंय, की काय म्हटलंय, की आपण त्या ह्याच्यामध्ये ब्रह्मांडामध्ये ओंकाराचा उच्चार झाला आणि तिथून मूळ माया स्फुरली. किंवा ओंकार विचार केला तर ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था म्हणजे आपण सद्गुरूंचं वर्णन करताना ओंकाराचं स्वरूप आहे म्हणतो. किंवा आपण म्हणतो गणेशाचं वर्णन करताना काय म्हणतो आपण, की ओंकार प्रधान रूप गणेशाचं. ब्रह्मा हे तिन्ही देवाचे जन्मस्थान. म्हणजे अ, उ आणि म ह्या 3 शब्दामधून या ओंकाराची उत्पत्ती आहे. आता ब्रह्मा, विष्णू, महेश हे तिन्ही देव म्हणजे त्रिगुणांचे हे तत्व आहे. हे त्रिगुणांचे त्रिगुणांच्या दृष्टिकोनातून आपण त्यांची मांडणी केलेली आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश पालन करता, उत्पत्ती करता आणि संहार करता. सत्व, रज आणि तम असे जे आहेत त्रिगुणांनी नटलेले हे तिन्ही देव हे कुठे झालेले आहे? उत्पन्न झालेले आहे. मग हे शास्त्र काय म्हणते? परब्रह्म स्वरूपात कसं झालंय? परब्रह्म स्वरूप असं एकटं होतं आणि त्यातून जो ओंकारा उच्चार झाला त्यातून मूळ मायेचं स्फुरण झालं. त्या मूळ मायेच्या स्फुरणातून तिला 3 त्रिगुण चिटकले आणि त्रिगुणातून 3 देवांची उत्पत्ती झाली आहे. मग ही गुणमाया आहे. म्हणजे याचा अर्थ विचार केला, की जे उत्पन्न होत आहे ना, ते सगळं नाशिवंत. आपण दिसेल ते नासेल.
समर्थांनी सांगितलेलं आहे, जे जे उत्पन्न होईल ते नासेल आहे किंवा जे दिसेल ते नासेल. मग जे जे निर्माण होणार आहे ते सगळं मायेच्या कक्षेत येत आहे. मग हे एकाक्षर ब्रह्म जे ओंकार म्हणतोय, हा सुद्धा मायेच्या कक्षात आलेला आहे. म्हणून परब्रह्माचं स्वरूप स्पष्ट करायला हे मितिकाक्षर ब्रह्म म्हणजे ओंकार म्हणजे एकाक्षर ब्रह्म हे कमी पडत आहे. ते अपुरं पडत आहे, अपूर्ण पडत आहे. तिसरा जेव्हा ब्रह्म समर्थांनी सांगितलं ते म्हणतात आहे, की तिसरं श्रुतीने सांगितलं खम ब्रह्म. आता खम ब्रह्माचा विचार केला आपण, तर खम म्हणजे आकाश. आकाश कसं आहे? आकाश हे पंचमहाभूतांपैकी एक आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. आता हे आकाश हे पंचभूतापैकी एक आहे. पण ते सगळ्यात जवळचं जाणारं म्हणजे परब्रह्म तत्वाशी जवळीक साधणारा एकमेव पंचमहाभूत आहे. महाभूतांपैकी एक आहे, की ते एक आहे. तो कारण काय त्याचा अनंत विस्तीर्ण असं ते पसरलेलं आहे. सगळीकडे ते सारखं कुठे आकाश नाही असं आपण सांगू शकत नाही. जिथे जिथे पोकळी आहे तिथे तिथे आकाश आहे. मग हे आकाश सगळीकडे व्यापून आहे, सगळ्या सृष्टीला व्यापून आहे. आणि ह्या महदाकाशाचा याला आपण महदाकाश म्हणतो, कारण ते सगळीकडे व्यापलेलं आहे. मग ह्याचा मुळात एक गुण काय आहे? आकाशाचा गुण आहे शून्यत्व. आणि शून्यत्व म्हणजे काहीच नाही, पोकळी, निर्वात प्रदेश. मग खरं तर परब्रह्म तत्व कसं आहे? व्यापक आहे. मग ते निर्वात म्हणजे शून्यत्वापेक्षा सुद्धा फक्त आपण आकाशाचा दृष्टांत आपण त्याला देऊ शकतो. या आकाशामध्ये वायूची झुळक निर्माण होते. या आकाशामध्ये आपल्याला निरनिराळे आकार दिसतात. म्हणजे याला उपाधी आहे. पण परब्रह्म तत्व हे उपाधी रहित आहे. इथे कुठलीही उपाधी नाहीये. या ठिकाणी तुम्हाला काही आकार दिसणार नाही, कुठले उकार दिसणार नाही. शून्य पूर्ण निराळं जे याच्या विरहित आहे ते परब्रह्म तत्व आहे. पण आकाशामध्ये सगळ्या उपाधी दिसतात, त्यामध्ये निरनिराळे आकार तयार होतात. पण आणि त्याचा जर शून्यत्व हा गुण धरला, तर शून्यत्व देखील राहतच आहे. शून्यत्व सुद्धा विसरून गेलं, तर मग ते परब्रह्म तत्व आहे. जिथे शून्यत्वही विसरून जातं. जे विश्वनिरपेक्ष ब्रह्म म्हटलेलं आहे ना, तिथे जाणीव मावळून जात असते. याला विश्वनिरपेक्ष म्हटलंय. या विश्वाच्या कडून काही अपेक्षाच नाहीये, असं ते विश्वनिरपेक्ष ब्रह्म. इथे जाणीव सुद्धा मावळून जाते. म्हणून खम ब्रह्म हे पूर्णत्व देत नाही. इथे उपाधी आहे, इथे शून्यत्व आहे आणि जाणीव आहे. म्हणून जाणीवाच्या पलीकडे ते आहे. ते विश्वनिरपेक्ष परब्रह्म तत्व आहे. म्हणून या ठिकाणी आपण त्याला पूर्णत्वाने त्याची काय करू शकत नाही, ओळख करून घेऊ शकत नाही. पण चौथं त्यांनी सांगितलंय सर्व ब्रह्म. आता सर्व ब्रह्म हा 14 ब्रह्मापैकी चौथा आहे सर्व ब्रह्म. आता हे संपूर्ण सृष्टीमध्ये आपण बघितलं की काय आहे, पंचभूतात्मक आहे. या सर्व ब्रह्माचं वर्णन करताना ते म्हणतात आहे की ख ब्रह्म ऐसे वचन तरी शून्याते नासी विज्ञान शाश्वताचे अधिष्ठान तेथे यसे श्रीराम सर्वत्रास आहे अंत सर्व ब्रह्म नासीवंत प्रळय बोलिला निश्चित वेदांत शास्त्री श्रीराम. आता सांगितलंय की या संपूर्ण सृष्टीमध्ये जी पंचमहाभूतांनी तयार झालेली आहे, महाभूतात्मक सृष्टी आहे. जे जे निर्माण झाले ना त्या ठिकाणी पंचमहाभूतांची तिथे ते आहेतच म्हणून ते निर्माण झालेलं आहे. कारण सृष्टीच मुळात त्याची झालेली आहे. मग जे जे ब्रह्म जे जे दृष्टीला दिसते ते सगळं काय आहे? खरं ब्रह्म आहे असं आपण म्हणतो. कारण सर्व व्यापक आहे. ते सगळीकडे ब्रह्म पसरलेलं आहे. मग आपण त्याला या सृष्टीमधल्या प्रत्येक दिसणाऱ्या वस्तूला आपण ब्रह्मतत्व म्हणू शकतो. कारण ते सर्व ब्रह्म आहे, सगळीकडे व्यापलेलं आहे, सगळीकडे दिसतंय. पण श्रुती काय म्हणते? सर्व खलु इदम ब्रह्म. म्हणजे सगळ्यांमध्ये एकच ब्रह्मतत्व वास करते आहे. मग यासाठी आपण काय करलोय? सर्व दृश्य विश्व सारखं निर्माण होतं, आणखी सारखं लय पावतं. हे दृश्य विश्व निर्माण झालं, या ठिकाणी ब्रह्म आहे, आपण सगळं मान्य केलंय की या ठिकाणी आहे. प्रत्येक जीवामध्ये ते ब्रह्मतत्व व्यापून आहे. मग हा जरी विचार केला तरी सृष्टीला काय आहे? लय आहे. ती निर्माण होते आणि ती खचते, जी रचते आणि खचते. तिथे आपण बघितलंय ना, कितीतरी ठिकाणी भूकंप येतात, प्रलय येतात, ज्वालामुखी होतो. आत्ताच बघा तिरुपतीला किती मोठा प्रलय आलेला आहे. कितीतरी त्या डोंगरावरनं, त्या तिरुपतीच्या डोंगरावरनं पाणी आणि कितीतरी जीवितहानी केलेली आहे. सगळं वाहून घेतले गेलेलं आहे. आकांत माजले. याच्या आधी कोकणामध्ये सुद्धा प्रलय झालेला आहे. त्याआधी आपण केदारनाथचा प्रलय पाहिला होता. म्हणजे अशा प्रकारे आपण सगळ्या ठिकाणी बघितलंय, या प्रलयाने पृथ्वी नाश पावते आहे.
म्हणजे सृष्टी नाश पावते, म्हणजेच दृश्य विश्व नाश पावते. मग या दृश्य विश्व नाश पावतं म्हणजे ब्रह्मही नाश पावतं म्हणायला हवं आपल्याला. कारण दृश्य विश्वामध्ये सगळीकडे जर ब्रह्म भरलेला आहे, तर ब्रह्म नाश पावतं. पण ब्रह्माला नाश आहे का हो? आपण एकीकडे सांगतोय उपनिषद, वेदांत, श्रुती सगळे सांगताय, की ब्रह्म का असं आहे? ते तत्व नेहमीसाठी राहणारे शाश्वत तत्व आहे. एकमेव आहे. एकमेवाद्वितीय आहे. मग असं जर तत्व आहे, ते नाश पावत नाही, येत नाही, जात नाही, तर मग हे जे नाश पावत त्याला सर्व ब्रह्माला आपण परब्रह्म तत्व म्हणू शकू का? किंवा शेवटचं आत्मतत्व म्हणू शकू का? ते म्हणता येणार नाही. कारण पंचभूतांनी हे नटलेली सृष्टी कोलमडते, जाते, विलया पावते. पण परब्रह्म तत्व कसं आहे? परिपूर्ण आहे. ते नाश पावत नाही. म्हणून सर्व ब्रह्म हे या ठिकाणी परब्रह्म तत्वाचं विवरण करण्याला कमी पडत आहे. पुढे समर्थांनी 5वं ब्रह्म सांगितलंय चैतन्य ब्रह्म. आता चैतन्य ब्रह्म सांगताना ते म्हणतात आहे, की याच्यामध्ये का विचार करू आहे. बघितलं 5 कर्मेंद्रिय आहे, 5 ज्ञानेंद्रिय आहे, पंचप्राण आहे, मन आणि बुद्धी. याने आपला जीव तयार होतो. आपल्या जीवामध्ये ही 17 तत्व महत्वाची आहे. जोपर्यंत या 17 तत्व आहेत, ही 17 गोष्टी आहेत, तोपर्यंत आपला जीवात्मा चालू आहे. आणि त्या जीवात्म्यालाच आपण काय म्हणतोय? चैतन्य म्हणतोय. हा चैतन्याला चैतन्य ब्रह्म म्हटलेला आहे. जोवर आपला जीव आहे ना, तोपर्यंत त्या सगळ्या 17 गोष्टी हे सगळं सुरळीत चालू आहे. मग हा जीव जो आहे, हा जो आपला जीव गेला समजा बाहेर निघून गेला, चैतन्य तत्व बाहेर पडून गेलं, तर आपलं काय होतं? आपलं शरीर खाली पडतं. म्हणजे हे 17 सुद्धा गोष्टी काही कामाच्या 17 गोष्टी निघून जातात आहे. मग ह्या तत्वामध्ये किंवा हे चैतन्य तत्व येतं कुठून हो? आता हे चैतन्य जे म्हटलंय आपण, ते येतो कुठून? जर 17 गोष्टी इथेच आहे, त्या ठिकाणी बुद्धी जागेवरच आहे, बुद्धीचा जो मेंदू आहे तो जागेवर आहे. हे सगळ्या 5 कर्मेंद्रिय, काय म्हणतात कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय सगळे त्या ठिकाणी आहे. पण केवळ एक चैतन्य निघून गेल्यामुळे हे सगळे निकामी झालेले. मग चैतन्य येतो कुठून? या बुद्धीला जो प्रकाश देतो तो कुठे येतो? आपण बघतो की सूर्य आहे. सूर्याला प्रकाश कुठून मिळतो? किंवा सूर्याच्या प्रकाशामध्ये आपण काही गोष्टी पाहतो. दिवसा सगळ्या गोष्टी आपण सूर्याच्या प्रकाशात पाहतो. आणि चंद्राच्या प्रकाशात रात्री गोष्टी पाहतो. समजा चंद्राचा अमावास्या आहे, त्यावेळेला दिवा लावला, तर आपल्याला दिव्याच्या प्रकाशात ह्या गोष्टी दिसतात. पण हा प्रकाश येतो कुठून? हा विचार कधीतरी आपल्याला मनात येतो का? मग तसाच या आपल्या बुद्धीला आपण जे बघतो ते कोणाच्या आधारावर बघतो? तर बुद्धीच्या आधारावर बघतो. मग बुद्धीचा जो प्रकाश आहे तो कुठून येतो? मग हे जे चैतन्य तत्व आहे ते सूर्याला जो प्रकाश जो परमात्म तत्वाने दिलेला आहे, तो सूर्याचा प्रकाश किंवा तो जो प्रकाश आहे तो आपल्या बुद्धीवर काय होतो आहे? बुद्धीवर पडतो आहे. ती बुद्धी तो प्रकाश धारण करते आणि तो प्रकाश धारण केल्यानंतर ती बुद्धी ऍक्टिव्हेट होते. याला काय म्हटलंय? परमात्म्याचा प्रकाश म्हटलं. ह्या परमात्म्याचा प्रकाश आपल्या बुद्धी धारण करते आणि बुद्धी धारण केल्यानंतर ती बुद्धी ऍक्टिव्हेट होते. मग ती ऍक्टिव्हेट झालेली बुद्धीच्या प्रकाशामध्ये आपण जगाकडे बघतो आणि तसंच आपल्या जगाकडे बघता बघता आपण आपल्या आत्म्याची सुद्धा नोंद घेतो. म्हणजे आपण बाह्य जगताकडे बघतो आणि आपल्या अंतरंगात मध्ये सुद्धा डोकवू शकतो. कोणाच्या जोरावर? बुद्धीच्या प्रकाशाच्या जोरावर. हे बुद्धीचा प्रकाश आहे ना, ते चैतन्य ब्रह्म आहे. याला जाणीव रूप म्हटलेलं आहे. हे बुद्धीचा प्रकाश किंवा हे चैतन्य रूप कसं आहे? जाणीव रूप आहे. जोपर्यंत जाणीव आहे, जोपर्यंत आपल्याला त्या गोष्टीचं ज्ञान आहे, तोपर्यंत आपण काय आहे? जिवंत आहे किंवा आपण त्याप्रमाणे सजीव म्हणता येईल आपल्याला. त्यानंतर हे जर चैतन्य निघून गेलं, तर आपला जीव मरण पावतो आणि 17 गोष्टी काही कुचकामाच्या होऊन जातात. म्हणून या ठिकाणी चैतन्य ब्रह्म येतं आणि जातं. खऱ्या अर्थाने ते ज्या परब्रह्म तत्वाचा अंश आहे, त्या अंश म्हणून येतो आणि तो अंशामध्ये विलीन होतं. ज्याप्रमाणे एखादा माठ फुटला आणि माठामध्ये जे आकाश आहे, ते घटाकाश आहे, ते जर महदाकाशामध्ये म्हणजे मोठ्या आकाशामध्ये विलीन होतं, त्याचप्रमाणे हे चैतन्य तत्व आपल्या जीवामधून निघतं आणि त्या महदाकाशामध्ये म्हणजे परब्रह्म तत्वामध्ये विलीन म्हणते. माऊली काय म्हणते या ठिकाणी? माऊ म्हणते, सर्वांची या हृदयभिशी मी अमुक आहे ऐसी, जे बुद्धी स्फुरेगा अपेसी, तेची स्वरूप गे माझी.
त्यांनी सांगितलंय, माऊली म्हणते, की आपल्याला समजण्याची जी व्यवस्था आहे ना, या बुद्धीच्या जोरावर, ती अशी आहे, की सर्वांच्या हृदयाविषयी, सगळ्यांच्या हृदयामध्ये, हृदय म्हणजे इथे बायोलॉजिकल आपलं हृदय, हार्ट असं नाहीये. हृदय म्हणजे इथे समजण्याची क्रिया. आपल्याला जी समज येते, ती समजण्याची व्यवस्था म्हणजे हृदय. मग मी अमुक आहे, मी कोण आहे? माझी मला जाणीव व्हायला लागते. मी कोण आहे? तो ही जाणीव होणं म्हणजे हा बुद्धीच्या प्रकाशाने आपल्या अंतरात्म्याकडे बघणं किंवा बाह्य रूपाकडे बघणे. सर्वांची हृदयेशी मी अमुक आहेसी, जे बुद्धी स्फुरेगा अपेसी, तेची स्वरूप माझे. जी बुद्धी स्फुरण पावते, या बुद्धीमध्ये हे स्फुरण पावते, तेची स्वरूप गे माझे, तेच चैतन्य स्वरूप माझं आहे. असं माऊली म्हणते. मग चैतन्य कोणाला चालवते? तर आपल्या या खोटेपणाने भासणाऱ्या विश्वाला ते चालना देतं. प्रत्येकामध्ये चैतन्य आहे. मग चैतन्य काय चालवतं? तर ह्या सगळ्या विश्वामध्ये जी विश्वाची चालन करताय किंवा जी चालण्याची व्यवस्था आहे, या ठिकाणी हे चैतन्य चालत राहत आहे. मग चैतन्य चालत देताना म्हणून मग ते विश्वाबरोबर नाश पावत असंच म्हणायला पाहिजे. आता मनुष्य मेला म्हणजे काय? त्यातलं चैतन्य निघून गेलं म्हणून आपण काय म्हणतो? मनुष्य मरण पावला. मग ते नाश पावलं का? नाश पावलं का? असं नाश पावलं म्हणावंच लागेल, कारण मनुष्य गेलेला आहे. ते नाश पावलेलं आहे. ते मुळात तसं नाश पावत नाही, म्हणजे त्याची पूर्ण स्वरूप आपल्याला कळत नाही. या परब्रह्म तत्वाचं चैतन्य रूपातून पूर्ण चैतन्य ब्रह्माकडून आपल्याला पूर्ण स्वरूप कळत नाही. ते कसं आहे हे कळून घ्यायचं, ते परिपूर्ण नाही, म्हणून हे सुद्धा या ठिकाणी अपुरं पडत आहे. समजण्याची गोष्ट कठीण आहे, पण ती हळू-हळू समजते. आपलं सगळं स्वरूप आहे, आपल्याला समजून घ्यायचं आहे आणि हे समजताना आपल्याला थोडासा, आपल्याला बुद्धीला, आपल्या जाणतेपणाला तर आपल्याला थोडासा त्रास घ्यावा लागेल. पण ते जाणून घेतलं, की जो आनंद मिळतो ना, तो आनंद प्रत्येकाला मिळायला हवा. पुढचं त्यांनी सांगितलं सत्ता ब्रह्म. 6वं ब्रह्म आहे ते सत्ता ब्रह्म आहे. आता सत्ता या शब्दामध्ये सगळं याचं रूप स्पष्ट होऊन जातंय. सत्ता म्हणजे काय? आता वरिष्ठ मनुष्य कनिष्ठ मनुष्यावर सत्ता सत्ता गाजवतो. म्हणजे काय करतो? अधिकार गाजवतो. आता अधिकार गाजवतो म्हणजे त्या दोघांपैकी एक समजा नसेल, एखादा मोठा आहे, दोघं जण असेल तरच अधिकार गाजवणे किंवा त्याचं ऐकणे ह्या 2 क्रिया घडू शकतात. अधिकार गाजवण्याची क्रिया घडवण्यासाठी 2 मनुष्य हवे असतात किंवा दोघं जण हवे असतात. एक जण मोठा असतो, तो लहानावर सत्ता गाजवतो. मग या ठिकाणी काय असेल, नसेल तर दुसऱ्याला काही अर्थ नाहीये. म्हणून हे द्वैत आहे. या ठिकाणी हे दोघं आहे म्हणजे द्वैत आहे आणि द्वैत आहे तर परब्रह्म तत्व कसं आहे? अद्वैत आहे. ते त्यामध्ये द्वैताचा शिरकावच नाही आहे. एकटं एकच आहे ते. ते एकटं एक असलेलं परब्रह्म तत्व या ठिकाणी सत्ता ब्रह्म त्याचं वर्णन करू शकत नाहीये. ते काय म्हणतात आहे, की सत्ता ब्रह्म त्याचं वर्णन याच्यासाठी करू शकत नाही, ते एकूण एकटंच आहे. मग ते जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल, तर मग त्याच्यासाठी आणखी अभ्यास करायला लागेल. ते पुढचं सप्रब्रह्म सांगितलं तत्व त्यांनी, ते आहे 7वं साक्ष ब्रह्म. आता आपण साक्ष ब्रह्म, साक्ष ही नेहमी आपण ऐकतो, की मी आता आपण कोर्टामध्ये बघतो, की यांनी याला साक्ष दिली. साक्ष दिली म्हणजे काय? एखाद्या घटनेचा साक्षीदार असणे. आता साक्षीत्वाने आपण आपल्याकडे बघणे. आपण समजा ध्यानाला बसलो, तर सद्गुरू सांगतात, की ध्यानाला बसले ना, तर तुझं स्वरूप तू तुझ्या ध्यानाकडे तुझ्या साक्षीत्वाने बघ. तू ध्यान करतोय, तर त्या ध्यान स्वरूपाकडे तू साक्षीत्वाने बघ किंवा तुझ्या आत्मस्वरूपाकडे तू साक्ष रूपाने बघ. म्हणजे तू कुठून तरी बघतोय आणि ते आत्मस्वरूप तुला दिसतंय. ही ह्याला साक्ष ब्रह्म म्हटलेलं आहे. म्हणजे ब्रह्माचा अनुभव घ्यायचा आहे, पण साक्षत्वाने घ्यायचा आहे. म्हणजे साक्षी रूपाने तिथे हजर राहून नाही. आपण हजर आहे आणि त्याच्याकडे बघतोय असं बघायचंय. पण ह्या बघण्यामध्ये तो साक्षी रूपाने राहणारा तो स्वतः, ते परब्रह्म तत्व आणि ती जाणीव ही त्रिपुटी येते. या ठिकाणी 3 गोष्टी एकत्र येतात. कारण ह्यामध्ये द्वैत भाव आहे. द्वैतातून आपल्याला अद्वैत साधायचा आहे. या सत्ता ब्रह्मासारखंच हे साक्षी ब्रह्म कसं आहे, ते तोकडं पडतंय, उणं पडतंय. कोणाची? त्या एकट्या ब्रह्माची आपल्याला स्वरूप वर्णन करून देताना. अशा प्रकारे त्यांनी पूर्ण 7 ब्रह्माचं ते आपल्याला निरूपण केलंय. पुढच्या 7 ब्रह्माचे निरूपण ऐकण्यासाठी आपण उद्याच्या भागात बघूया. कारण एका वेळेला इतका बघितलं तर आपलं डोकं पण आपल्याला चक्रावून जातं. अंजली त्यांनी इतके ब्रह्माचं निरूपण सांगितलेलं आहे, की आता ब्रह्मच फक्त ऐकायला येतंय, बाकी दुसरं काय ऐकायला येत नाहीये. अशी स्थिती व्हायला नको. त्याचा विचार व्हायला पाहिजे, त्याच्यावर मंथन व्हायला पाहिजे. मंथन होताच आपल्याला त्या गोष्टीतून आपल्याला सगळं साध्य व्हायला लागतं. म्हणून या ठिकाणी आपण आजच्या भागावर तर एवढंच बघूया. उद्याच्या भागेत बाकीचं बघूया. जे काही उत्तम आहे ते समर्थांचं, जे काही कमी आहे
किंवा उणं आहे ते सगळं माझं, हे जे निरूपण समर्थांच्या चरणी अर्पण करते आणि थांबते. जय जय रघुवीर समर्थ.